बाळासाहेबांनी उल्लेख केला, काही लोकांनी घड्याळाची टिकटिक बंद पडेल असं भाकीत केलं. करू द्या. ज्यांनी घड्याळाची टिकटिक बंद पडेल असं भाकीत केलं होतं त्यांना बंद पाडून मी लोकसभेत गेलो होतो, हे तुम्ही विसरला नाही. त्याच्यामुळे अशा माणसाने अशा पद्धतीची भाषा करावी ते त्यांना तर शोभणारी आहे. दादा जाऊन नेमके 8 दिवस झाले होते. 8-10 दिवसानंतर काम पडल्याच्या नंतर दादाचे जोडे उचलायचे आणि दादाच्या जाण्याच्या नंतर भान न ठेवता अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं. हे अख्ख्या कोणाला जिल्ह्यात आवडलं नाही. पण घड्याळीची टिकटिक बंद करणारा आणखी या महाराष्ट्रात पैदा झाला नाही. नांदेडमध्ये तर नाहीच नाही. त्याच्यामुळे त्यांचं स्वप्न काय आहे? अरे समय समय की बात है, तुमको भी समय देख के चलना पड़ता है. तुम्हारे हाथ में घड़ी नहीं तो तुम चल नहीं सकते, ऐसी कंडिशन है. त्याच्यामुळे घडीवर जेव्हा बोलतो आपण, तुम्हाला साधी नांदेडच्या टावरमधली घडी 20 वर्षापासून चालू करता येणार झाली, तुम्ही दुसऱ्याची घड्याळ काय बंद करता? त्याच्यामुळं अशा वक्तव्य करणाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फार किंमत द्यायची गरज नाही, फार त्याच्यावर चर्चाही करायची गरज नाही. आणि माणसाचं काय होतंय तुम्हाला सांगतो. वय झालं ना की काही गोष्टी माणसाला सुचतात. काय बोलालो याचं पण भान राहत नाही. वयोमानाचा परिणाम येतो काही नाही. एवढे आजार, 5-25 गोळ्या, त्याचाही परिणाम. डॉक्टर तुम्ही आहेत समोर. त्याच्यामुळे चिडचिड हा होणं नैसर्गिकता आहे. त्याच्यामुळं एखाद्यानं असं केलं म्हणजे आपण तसं करावं, ती आपली संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची नाहीच नाही.